त्यामुळे स्कोअर झाला. नाही तर एवढा स्कोअर सकाळी सकाळी होत नाही, त्यामुळे स्कोअरमुळे आम्ही जिंकलो. अक्षय बॅटिंग करायचे. मागच्या मॅचमध्ये थोडीशी बॅटिंग आपण जर पाहिली अडकली होती. क्षितिज जय लवकर बाद झाला, परंतु 18 धावा तुम्ही यशस्वीरित्या चेस केल्या. कुरोशी संघासमोर किती धावा स्कोरबोर्डती ठेवाल? 40 ते 45 धावाचा प्रथम प्रयत्न करण्याचा. स्पर्धेबद्दल काय म्हणशील? 11व्या पर्वामध्ये स्पर्धा आली. विंगडे गावाने सातत्यपूर्व चांगल्या क्रिकेट स्पर्धा केल्यात आणि खास करून टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा केल्यात. हा, खरं तर वेंगळे गावाचं आयोजन म्हणलं तर म्हणजे कोपरीमध्येच जास्त करून होता आणि आयोजनाच्या बाबतीत जर KSK मध्ये बोलाल तर टॉप 5 मध्ये म्हणजे नाव घेतलं जातं त्यांचं. थँक्यू सो मच. दोन्ही टीमचं या ठिकाणी मनापासून आम्ही दोन्ही टीमला शुभेच्छा देऊ. मॅचला आपण लगेच सुरुवात करणार आहोत, परंतु टॉसची अशी माहिती आहे की टॉसमध्ये टीम कुरोशी ब्रह्मास्त्र या टीमने टॉस जिंकलाय आणि पुन्हा एकदा त्यांनी सांगितलं की आम्ही बॉलिंग करू. वारसोळीदेव टीमला प्राचारण केले बॅटिंगसाठी. अक्षय मोरेंनी सांगितलं टॉसमध्ये की जिथे बॅटिंग करायचे कमीत कमी 40 ते 45 धावा स्कोरबोर्डवरती लावल्या जातील. काय घडेल काय बिघडेल ही संपूर्ण कहाणी आपण सेकंड मॅचमध्ये पाहिली, परंतु थर्ड मॅच इम्पॉर्टंट आहे कारण विनर विनर असा सामना आहे. पाहूया या मॅचमध्ये काय घडतंय. थँक्यू सो मच. धन्यवाद. जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये. थँक्यू. कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण आवाजामध्ये फेरबदल करणार आहोत आणि वेंगळे गावचे सुपुत्र आणि KSK प्रतिष्ठानच्या अनेक क्रिकेट स्पर्धांना ज्यांचा आवाज आपल्याला नेहमी सातत्यपूर्व ऐकायला मिळतो, अर्थातच आमचे सहकारी मित्र संजय संगपाळ यांचा आवाज आपण येणाऱ्या मॅचसाठी ऐकणार आहोत. धन्यवाद. हाल धन्यवाद संतोषजी देसाई. KSK प्रतिष्ठानचं एक चांगलं व्यक्तिमत्व, स्टार समालोचक संतोषजी देसाई. आजच्या दिवसाची सुरुवात करताना आपण त्यांच्या सुमधुर वाणीतून KSK क्रीडा प्रतिष्ठान अंतर्गत जन्नी उतेश्वर चषक 2025 पर्व 11व दोन्ही संघाचा 12वा खेळाडू पर्व 11व आज आपण पाहतोय. वेंगळे चेंडू द्या. तर फलंदाजीसाठी वारसोळी संघाला पाचारण केले. 4 षटकांचा सामना असेल. तर पहिला चेंडू फुल टॉस चेंडू भिरकावून दिलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली गणेश जवळपास पोचला होता, परंतु वन बाउंड सीमा पर डीप स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामधील पहिल्या चेंडूवर आलेला हा पहिला चौकार. सुरेख फटका. लो फुल टॉस चेंडू होता, गती कमी होती. आणि या फुल टॉस चेंडूचा पुरेपूर लाभ घेतलाय क्षितिज मोरे. मागच्या सामन्यात पहिल्या चेंडूवर तंबूच्या आश्रयाला धाडलेला हा फलंदाज आता मात्र कुरोशी संघासमोर हात खोलताना आपण पाहतोय. जननी उतेश्वर चषक 2025 पर्व 11व आपण पाहतोय. गेली सातत्यपूर्ण 11 वर्ष KSK साठी काहीतरी करण्याची जिद्द वेंगळे गावाकडून आपण पाहतोय आणि प्रत्येक वेळी काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न केला जातो. उंच उडालाय चेंडू. क्षेत्ररक्षक चेंडू खाली गणेश झेल टिपेल का आणि टिपला गेला. बॅक टू दी पेव्हिलियन. क्षितिज मोरे जाळ्यात सापडलाय. गोलंदाज अनिल. सुरेख गोलंदाजी. अनुभवी गोलंदाजाला पाचारण केलं कुरोशी संघाकडून आणि याचा पुरेपूर लाभ घेतलाय तो अनिल शिंदे यांनी. आणि दुसऱ्याच चेंडूवर वारसोळी देवसंघाचा सितारा क्षितिज मोरे बॅक टू दी पेव्हिलियन. वैयक्तिक 4 धावांवर माघारी परतताना आपण पाहतोय. निराश हताश मनानं पहिल्या सामन्यामध्ये
भोपळाही न फोडता परतला होता आणि या सामन्यामध्ये महत्त्वपूर्ण सामना होता. अटीतटीचा सामना होता. दोन तुल्यबळ महत्त्वपूर्ण संघ होते. दुसऱ्या विजयासाठी थोडीशी धडपड करण्यासाठीचा प्रयत्न केला आणि त्यात सुद्धा अपयशी ठरला. क्षितिज मोरे जाळ्यात अडकला गेला. गणेश शिंदे यांनी एक सुरेख झेल डीप स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये टिपला. तिसरा गडी मैदानाच्या आतमध्ये बाहुबली आखूड टप्प्याचा चेंडू भिरकावून दिलाय. गणेश शिंदे च्या डोक्यावरून सरळ सीमारेषे पलीकडे 6 धावांसाठी. जितू मोरे याच्या बॅटमधून आलेला हा खणखणीत षटकार आपण पाहिला. फ्लॅट षटकार म्हणावा लागेल. आखूड टप्प्याचा चेंडू होता. गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. वेट केला, वाट पाहिली चेंडूची आणि भिरकावून दिला. टोलेजंग फटका पण पाहिला जितू मोरे याच्या बॅटमधून. अनिल शिंदे पुन्हा एकदा सुरेख फटका, सुरेख फटका. सूर्यकुमार यादवच्या स्टाईलमध्ये भिरकावून दिलेला हा बॅक टू बॅक दुसरा मॅक्सिमम षटकार येतोय जितू मोरे याच्या बॅटमधून. जबरदस्त फटकेबाजी, अप्रतिम, देखना नजाकत भरा फटका पण पाहिला जितू मोरे याच्या बॅटमधून. ही ताकद आहे वारसुळदेव संघाची. जितू मोरे मागच्या सामन्यामध्ये सुद्धा मला वाटतं 0वर बाद झाला होता आणि आता मात्र चांगली कणखर सुरुवात. एक खंदा फलंदाज तंबूच्या आश्रयाला परतल्यानंतर आपल्या संघाची जबाबदारी पेलवताना बॅक टू बॅक 2 षटकार. अनिल शिंदे मात्र दडपणात. क्षितिज मोरेला जरी पकडलं तरी त्याची जागा जितू मोरे. आखूड टप्प्याचा चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता. एक सिंगल. स्ट्राईक रोटेड. अक्षय मोरे स्ट्राईकवर येतोय. पहिल्या चेंडूसाठी सामना करेल अनिल शिंदे यांचा. ब्लॅक होल मध्ये टाकलेला चेंडू झेलू टिपला जातोय. पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आणि सरळ हातामध्ये स्थिरावला. दुसरा आघाडीचा फलंदाज मैदानाच्या बाहेर. दुसरा धक्का वारसुळदेव संघासाठी. अक्षय मोरे नाराज परतताना आपण पाहतोय. पहिले 2 गडी स्वस्तात बाद झाल्यानंतर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद, 17 धावा. महत्त्वपूर्ण 2 षटकार आले वारसुळदेव संघासाठी, नाहीतर खूपच दडपणात राहिला असता वारसुळदेव संघ. जितू मोरे मात्र अजूनही मैदानाच्या आतमध्ये तळ ठोकून उभा आहे. कुरोशी संघ एक चांगला संघ आहे. एकाहून एक सरस फलंदाज गोलंदाज असणारा हा संघ एका जर्सीमध्ये आपण पाहतोय. मैदानाच्या तिन्ही बाजूला क्षेत्ररक्षण जितू मोरेसाठी क्षेत्ररक्षण सजवलं जातंय. 2 षटकार आपण पाहिले या अगोदरच्या षटकामध्ये. त्यानंतर गोलंदाजीसाठी येतोय सुशांत सोपान. सुशांत 10-12 पावलांचं मोठं रनअप. पहिला चेंडू ब्लॉक हॉलमध्ये टाकण्याचा प्रयत्न उंच उडालाय. 3 क्षेत्ररक्षक चेंडू खाली. गणेश शिंदे झेल टिपेल का? आणि टिपला गेला. गडी बाद. बॅक टू दी पेव्हिलियन. जितू मोरे तिसऱ्या षटकाराच्या प्रयत्नात माघारी परतलाय. मोठी धावसंख्या रचण्याचा प्रयत्न चालू होता जितू मोरे याचा. स्वतः नाराज आहे, निराश आहे. कोणता फटका खेळायचा होता आणि फटका मात्र फसला गेला. बॅटची कड घेतली, चेंडू उंच उडाला. गणेश शिंदे अप्रतिम झेल. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण या ठिकाणी गणेश शिंदे यांच्याकडून पाहायला मिळालं. काऊ कॉर्नरच्या क्षेत्रात तैनात असलेला गणेश चेंडू खाली आला आणि जितू मोरे यांना माघारी परतवण्याचं काम केलं. 2 झेल टिपले गेले. 2 महत्त्वपूर्ण बळी
या ठिकाणी तंबूच्या आश्रयाला पाठवण्याचं काम केलं गणेश शिंदे यांनी. पुन्हा एकदा सुशांत सज्जा, चौथा फलंदाज प्रथमेश, पाचवा फलंदाज या ठिकाणी वारसोळदेव संघाचा प्रथमेश आणि सोपान ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दुसरा षटक मार्गस्थ आहे. सुशांत याचं ब्लॉक हॉलमध्ये टाकलेला चेंडू बॅटची कड घेतली आणि डिक्लरच्या रूपात मिळालेली एक धाव. प्रथमेश याचं खातं खोललं गेलं. या सिंगलने धावसंख्येत भर पडली. धावसंख्या 3 गडी बाद, 18 धावा. दोन्ही संघ मजबूत, एकापेक्षा एक सरस कामगिरी करताना आपण पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये पहिल्या विजयानंतर दुसऱ्या विजयाची चाहूल कोणत्या संघाला लागेल उर्वरित चेंडूमध्ये पाहणार आहोत. आखूड टप्प्याचा चेंडू उंच उडालाय. क्षेत्ररक्षक सुशांत स्वतः प्रयत्न केला परंतु चेंडू मात्र नो मॅन लँडमध्ये पडला. एक धाव नक्कीच मिळते. धावसंख्येत बदल होतोय. 3 बाद 19 धावा. पुढचा चेंडू सुशांत. आता मात्र सोपान स्ट्राईकवर येतोय. पहिल्या चेंडूचा सामना करण्यासाठी ब्लॉक हॉलमध्ये टाकलेला चेंडू कट केला आणि डिक्लेअरच्या स्वरूपात मिळालेली एक मात्र धाव. धावसंख्येत बदल. धावसंख्या 20 धावा. वेळ वाया घालू नका. आजच्या दिवसातील सर्व सामने 4 षटकांचे आहेत, त्यासाठी कृपया वेळ वाया घालू नका. लॉंग ऑफच्या डोक्यावरून भिरकावून दिलाय. हलक्यातनं टाकलेला चेंडू. सुशांत मात्र नाराज. फसवण्याचा प्रयत्न केला होता परंतु सोपानच्या मनगटाचा पुरेपूर वापर केला आणि लॉंग ऑफच्या डोक्यावरून भिरकावून दिलेला हा चेंडू 6 धावा देऊन जातोय वारसोळीदेव आणि सोपानसाठी. या 6 धावांनी संघाच्या धावसंख्येत भर पडली. धावसंख्या 26 वर. पुढचा चेंडू सुशांत याचा गतीमध्ये परिवर्तन. टप्पा अचूक आणि आता मात्र फसला गेला तो सोपान. आखूड टप्प्याचा चेंडू होता. थोडी गती वाढवली गेली. डीप स्क्वेअर लेग मध्ये तैनात क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये स्थिरावलेला चेंडू वारसोळीदेव संघाचा चौथा फलंदाज बाद करून देतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 26 धावा. 4 गडी बाद 26. धावसंख्या खरोखरच सुरेख होती. धावफलक चांगला आहे परंतु विकेट्सचा विचार केला तर मात्र कुरोशी संघ कमबॅक करताना आपण पाहतोय. 4 गडी तंबूच्या आश्रयाला पाठवलेत. प्रणय 6वा गडी मैदानाच्या आतमध्ये वारसोळीदेव संघाकडून. प्रणय आणि प्रथमेश. थोडंसं धावसंख्या वाढवावी लागेल. गोलंदाज महेश कुरोशी संघाकडून. तिसरा गोलंदाज येतोय प्रणय. ब्लॉक होलमध्ये टाकलेला चेंडू. लॉंग ऑन चेंडूवर येतोय तोपर्यंत दुसऱ्या धावेचा प्रयत्न यशस्वी. 2 धावा सहजरित्या पूर्ण. 28 धावा धावफलकावर जोडल्या जात आहेत. अजय, गोलंदाज अजय. वेळ वाया घालू नका. अजय. पुढचा चेंडू अजय याचा प्रथमेशसाठी. फुल टॉस चेंडू कट केला. डिक्लरच्या स्वरूपात मिळालेली एक धाव.
चांगलं कमबॅक केलंय अजय यानं. पहिल्या 2 षटकामध्ये तब्बल 26 धावा कुठल्यात. त्यानंतर अजयनं मात्र रोखलंय प्रथमेश आणि प्रणय याला. हलक्या हातानं टाकलेला चेंडू कट केलाय. पॉइंट आणि कव्हर 2 क्षेत्ररक्षक चेंडूवर झडप घालतायत. तोपर्यंत एक मात्र धाव सहजरित्या पूर्ण केली प्रणय याने. 30 धावा. पुढचा चेंडू अजयाचा प्रणयसाठी. अखूट टप्प्याचा चेंडू भिरकावून दिलाय. डीप स्क्वेअर लेग चेंडूवर येतोय. तोपर्यंत एक धाव पूर्ण आणि एका धावेवर रोखलं गेलं. सरळ थ्रो यष्टीरक्षक सुनील याच्या हातामध्ये. यानंतर होणारा सामना वलवण अ विरुद्ध JMCC निपाणी. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल या इनिंग नंतर आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. अखुड टप्प्याचा चेंडू कट करण्याचा प्रयत्न होता. डीप कव्हर पॉइंट खाली क्षेत्र होतं आणि या क्षेत्रात तटावण्याचा प्रयत्न केला प्रणय यानं, परंतु फसला गेला. प्रथमेश यानं फसला गेला. बॅटची वरची कड घेतली. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये स्थिरावला. गडीबाद होतोय वारसोळेदेव संघाचा 5वा. जय मैदानाच्या आतमध्ये. मूर्ती लहान कीर्ती महान. कीर्ती करून दाखवावी लागेल जय याला. एक मोठा फटका खेळून आपली कीर्ती दाखवावी लागेल जय याला. पुढचा चेंडू अजय याचा. वैयक्तिक पहिलं संघाचं 3रं षटक हाताळताना थोडंसं कमबॅक केलंय पहिल्या 2 षटकांपेक्षा अजय यानं. सुरेख फटका. सुरेख फटका. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय का? आणि जय यानं नक्कीच पराक्रम केलाय. जय याच्या बॅटमधून आलेला एक मॅक्सिमम गगनचुंबी षटकार पाहायला मिळाला. मूर्ती लहान कीर्तिमान. काय फटका पाहिला. डोळ्याचं पार न फेडणारा हा फटका. 6 धावा देऊन गेला वारसोळदेव संघासाठी. अजय शेवटच्या चेंडूवर मात्र खराब चेंडू हाताळला गेला आणि याचा पुरेपूर लाभ या ठिकाणी मिळाला तो वारसोळदेव संघाला. सुरेख फटका. जय याच्या बॅटमधून आलेला हा षटकार नेत्रदीपक. सदतीस धावा धावफलकावर लागतायत. गडी बाद होत आहेत 5. तरी सुद्धा धावफलक पहा अप्रतिम. प्रत्येक फलंदाज चौकार षटकाराचा प्रयत्न करतोय. त्यामुळे धावफलक मात्र आपणाला सुरेख पाहायला मिळाला. गोलंदाज महेश. पहिला चेंडू 1 धाव देऊन गेला. त्यानंतर मात्र आला जय. पहिल्या चेंडूवर टोलेजंग फटका पाहायला मिळाला. उर्वरित 5 चेंडूमध्ये किती धावा जमावेल आपल्या संघासाठी. आखूड टप्प्याचा चेंडू होता. भिरकावलेला आहे. क्षेत्ररक्षक गणेश या ठिकाणी आणि 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्यात. प्रयत्न चांगला होता गणेश याचा. डीप स्क्वेअर लेग काऊ कॉर्नर मधून डायरेक्ट थ्रो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये केला, परंतु तोपर्यंत जय मात्र आपल्या स्थानी सुरक्षित पोहोचलेला होता. 2 धावा देऊन जातोय. 2 चेंडू 8 धावांची खेळी. महत्वपूर्ण खेळी वारसोळेदेव संघासाठी. पुढचा चेंडू महेश याचा. हलक्या हाताने टाकलेला चेंडू. फुल टच चेंडू. अरुण शिंदे ला मात्र अरुण शिंदेला मात्र चकवलं गेलं आणि 2 धावा नक्कीच या ठिकाणी पूर्ण केल्यात जय यानं. आणि या 2 धावांनी धावसंख्येत भर पडली. 5 बाद 42. चांगला धावफलक या ठिकाणी आपण पाहतोय. वारसोळदेव संघाचा पहिले 2 आघाडीचे फलंदाज स्वस्तात बाद झाल्यानंतर मात्र जितू मोरे, जय सोपान यांनी चांगली फटकेबाजी केली आणि धावफलक 42 पर्यंत पोहोचला. अजूनही उर्वरित चेंडू महेश याचा. पुढचा चेंडू आखूड टप्प्याचा चेंडू भिरकावलाय.
नैसर्गिक अडथळा 1 धाव देऊन जातोय. एका धावेवर समाधान मानावं लागेल जय याला. फटका मात्र सुरेख होता. 43 धावा धावफलकावर जोडल्या जात आहेत. उर्वरित चेंडू असतील 2 आणि या 2 चेंडूंमध्ये अर्धशतक धावफलकावर लागेल का? पुढचा चेंडू महेशाचा लो फुलटा चेंडू उंच उडालाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. खराब क्षेत्ररक्षण. सोपा झेल होता आणि जीवदान मिळालं जय याला आणि या जीवदानाचा पुरेपूर फायदा घेतलाय तो. जय यानं 2 धावा धावून पूर्ण केल्यात. त्या 2 धावांनी धावफलक 45 वर पोहोचतोय. एक चेंडू या इनिंग मधील शेवटचा चेंडू. वलवन आणि JMCC निपाणी दोन्ही संघाचे संघनायक टॉससाठी या. शेवटचा चेंडू महेशाचा. जय काय करामत करेल? मोठा फटका खेळेल का जय? पहिल्या चेंडूवर जो नेत्रदीपक षटकार आपण पाहिला त्याची पुनरावृत्ती करेल का? शेवटचा चेंडू महेशाचा. या इनिंग मधील प्रयत्न चांगला होता. फसला गेला. बॅटची कड घेतली. गडी बाद होतोय जयच्या रूपाने 6वा आणि धावफलक मात्र स्थिरावला 45 वर. 46 धावांचं उद्दिष्ट असेल ते कुरोशी संघासमोर. वलवन अ आणि JMCC निपाणी नाणेफेकीसाठी टॉस का बॉसमध्ये यायचं आहे. लगेचच आपला टॉस केला जाईल. तोपर्यंत वारसोळदेव संघ आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. चला दोन्ही टीमच्या कॅप्टनना मी विनंती करतोय की प्लीज टॉससाठी या. वलवन आणि त्यांच्या विरोधामध्ये टीम आहे JMCC निपाणी. चला दोन्ही टीमचे कॅप्टन या. आपण करूया टॉस. संदीप दादा उतेकर यांच्या अंकुश दादा उतेकर यांच्या शुभास्ते आपण या ठिकाणी टॉस करणार आहोत. त्याचबरोबर सन्माननीय आमचे मोहनदादा मोरे हे देखील या ठिकाणी उपस्थित आहे. करणार आहोत. एका बाजूला टीम आहे कांदाटी विभागातील वलवन, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर जावली विभागातील खऱ्या अर्थाने JMCC निपाणी. असा हा एक जबरदस्त मॅच आपल्याला सर्वांना पाहायला मिळेल आणि या मॅचचा आपण या ठिकाणी टॉस करत आहोत. दोन्ही टीमचे कॅप्टन आहेत आणि निपाणी विरुद्ध वलवन असा सामना आहे. टॉस मागतील निपाणीचे कॅप्टन. दादांना विनंती करूया हवेमध्ये स्पिन करा. टेल हा कॉल आहे आणि इट इज अ टेल. टॉस जिंकलाय. निर्णय क्षेत्ररक्षण करू पहिलं. कसं वाटतंय कोपरी मैदानावरती आल्यानंतर क्रिकेट स्पर्धा खेळताना वेंगळे गावचं आयोजन खूप छान आहे आणि मजा येईल इथे खेळायला. किती धावांपर्यंत समोरच्या टीमला थांबवाल? नक्कीच 40 ते 45 धावा थांबवायचा प्रयत्न करू. वलवन टीमकडे जाऊया. वलवन टीम KSK मध्ये दुसरी स्पर्धा तुम्ही खेळताय. कसं वाटतंय KSK प्रतिष्ठानमध्ये खेळताना? आयोजन तर मस्त असतं यांचं. कमिटी पण चांगली आहे. बाकी ग्राउंड वगैरे चांगलं आहे. ते किती धावा स्कोरबोर्डती लावल्या जातील? प्रथम बॅटिंग करायची आहे. 50. अंकुश दादा उतेकर यांच्याकडे जाऊया. दादा, KSKच्या स्पर्धा सुरू झाल्यात आणि दुसरं आयोजन आपल्याला वेंगळे गावच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. गेली 11 वर्ष क्रिकेटच्या दर्जेदार स्पर्धा वेंगळे गावाने दिल्यात. तुम्ही कसं पाहता या क्रिकेट स्पर्धेकडे? मी तर दरवर्षीचा असतो आणि मला क्रिकेटचा भरपूर शौक आहे. आणि आमच्या निपाणी गावच्या 2 टीम आहेत. एक सुभाष तात्या निपाणी आणि किशोर उतेकर निपाणी. तर मी दोन्ही टीमच्याकडून सपोर्टर म्हणून खास असतो. मला भरपूर क्रिकेटची आवड आहे आणि आता आमचं वय होत असल्यामुळं, परंतु मला खूप छान वाटतं की क्रिकेट बघावंसं वाटतं. मी घरी जरी असलो तरी लाईव्ह बघत असतो. आता मी कामावरनं इथं मॅच बघायसाठी आलो आहे.
थँक्यू सो मच. हे अंकुश दादा होते. दोन्ही टीमच्या कॅप्टनना आम्ही खूप साऱ्या शुभेच्छा देऊया आणि मॅचची तयारी करा. त्याचबरोबर आमचे मोहनदादा मोरे देखील आमच्याबरोबर जोडले गेले, त्यांचंही मनापासून आभार मानूया. परंतु टॉसमध्ये काय घडलंय तर टीम JMCC निपाणी या संघाने टॉस जिंकलाय आणि त्यांनी देखील बॉलिंग करण्याचा निर्णय घेतलाय. धन्यवाद. कॉमेंट्री बॉक्समध्ये जाऊया आणि आपले लाडके समालोचक संजय सकपाळ यांचा आवाज ऐकूया. धन्यवाद. थँक्यू सो मच. दुसऱ्या इनिंगची सुरुवात. फटका फसलाय, क्षेत्ररक्षक चेंडू खाली, झेल टिपला जाईल का, आणि संधी मात्र गमावली गेली पहिल्या चेंडूवर. अक्षय मोरे निराश आपण पाहतोय. अक्षय मोरे यांना एक संधी होती, सुनील शिंदे सारखा तगडा फलंदाजाला पकडण्याची संधी, मात्र हुकली गेली. 46 धावांचा पाठलाग करायचा आणि ती सुरुवात या ठिकाणी करताना सुनील शिंदे. फटका सुरेख होता, झेल टिपणं गरजेचं होतं, संधीचं सोनं करणं गरजेचं होतं, परंतु ते करता आलं नाही वर्सुळदेव संघाला. आणि याचा जीवदानाचा कितपत फायदा आपल्या संघासाठी करून देईल सुनील शिंदे. उर्वरित चेंडूमध्ये आपण पाहणार आहोत. दाखवट टप्प्याचा चेंडू भिरकावून दिलाय. जय मोरे अप्रतिम क्षेत्ररक्षण आणि एक धावेवर रोखलं गेलं. चपळ क्षेत्ररक्षक जय मोरे. फलंदाजीमध्ये आपण कमाल पाहिली जय याची. उंची लहान असली तरी कीर्ती मोठी आपण पाहिली फलंदाजीमध्ये, आणि तो जय मोरे. चेंडूवर झडप घातली, रोखलं गेलं. अक्षय मोरे अखूट टप्प्याचा चेंडू भिरकावलाय, काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून भिरकावून दिलाय. मॅक्सिमम येतोय 6 धावा. सुनील शिंदे याच्या बॅटमधून आलेला हा पहिला षटकार. जीवदानाचा पुरेपूर लाभ. पहिल्या चेंडूवर मिळालेलं जीवदान आणि याचा लाभ या ठिकाणी पण पाहिला. अखूट टप्प्याचा चेंडूवर टोलेजंग फटका पाहिला. काऊ कॉर्नरची सीमारेषा लांगली. 6 धावांनी धावफलक हलत राहिला. 8 धावा धावफलकावर जोडल्या जात आहेत. 46 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि तो प्रयत्न या ठिकाणी केला जातोय निपाणी कुरोशी संघाकडून. ब्लॉक होलमध्ये टाकलेला चेंडू होता, खोदून काढण्याचा प्रयत्न केला, परंतु मिडऑफचा क्षेत्ररक्षक चेंडूवर येतोय तोपर्यंत रोखलं गेलं. निर्धाव चेंडूची सांगता अक्षय मोरे याच्या खात्यातून. अप्रतिम चेंडू होता. क्रिकेटचं ब्रह्मास्त्र म्हणून ओळखलं जाणारा हा चेंडू. ब्लॉक हॉलमध्ये टाकलेला चेंडू उंच उडाला. एक क्षेत्ररक्षक चेंडू खाली येईल का. लॉंग ऑफच्या डोक्यावरून पुन्हा एकदा मॅक्सिमम येतोय. सुनील शिंदे याच्या बॅटमधून आलेला दुसरा षटकार. जीवदान किती महागडं ठरू शकतं ते येणारे चेंडू, येणारा काळ आपणाला. सुनील लाईव्ह आपण पाहणार आहोत. जीवदानाचा पुरेपूर लाभ. पुढचा चेंडू अक्षय मोरे. उंच उडालाय. यष्टीरक्षकाच्या डोक्यावरून गेलेला हा चेंडू 1 धाव देऊन जातोय. षटक मात्र या ठिकाणी संपुष्टात येतोय. धावसंख्या बिनबाद 15. संधी होती, संधी गमावली गेली. आता मात्र मॅच गमावेल की काय याच्या भीतीमध्ये वर्सुळ देवसंघ. क्षितिज मोरे. आघाडीची जोडी सुनील आणि गणेश मैदानाच्या आतमध्ये 46 धावांचा पाठलाग करताना पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेचं षटक होतं आणि त्याचा पुरेपूर फायदा घेतला. 16 धावा कुठल्या त्यामध्ये आपण पाहिलं. सुनील याच्या बॅटमधून आलेले 2 मॅक्सिमम षटकार आणि एक महत्त्वपूर्ण झेल ड्रॉप. हे होतं पहिल्या षटकाचं समीकरण. त्यानंतर आलेला क्षितिज मोरे. सुरेख चेंडू, सुरेख चेंडू. यष्ट्यांचा वेध घेतलाय. गणेश शिंदे याच्या यष्ट्या उकडल्या गेल्यात.
क्षणाचाही विलंब न करता गडीबाद होतोय. पहिला आघाडीचा गडीबाद गणेश शिंदे याच्या रूपानं माघारी परतला गेला. सुरेख चेंडू होता, गती होती, टप्पा अचूक होता. क्षितिज मोरे त्यानंतर तिसरा गडी मैदानाच्या आतमध्ये सुशांत. क्षितिज पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर 10-12 पावलांचं मोठं रनअप आपण पाहतोय. क्षितिज मोरे याचं हलक्या हातानं टाकलाय, फटका फसला. गती परिवर्तन पाहायला मिळालं या चेंडूवर. हलक्या हातानं टाकलेला चेंडू फुलटॉस चेंडू होता आणि बीट होतोय. सुशांत पुन्हा एकदा क्षितिज, सुरेख फटका लॉंग ऑफच्या डोक्यावरून भिरकावून दिलाय सरळ सीमारेषे पलीकडे. या इनिंग मधील तिसरा षटकार आपण पाहतोय. सुशांत याच्या बॅटमधून आलेला पहिला. 6 धावांनी संघाची धावसंख्येत भर पडली. धावसंख्या 21. एक गडी बाद. गणेश शिंदे बॅक टू दी पेव्हिलियन. पहिल्या षटकामध्ये भोपळा, दुसऱ्या षटकामध्ये भोपळाही न फोडता माघारी परतलेला गणेश. त्यानंतर आलेला सुशांत यानं मात्र पहिल्या चेंडूवर मात्र दुसऱ्या चेंडूवर षटकार, त्यानंतर घेतलेली ही सिंगल. धावसंख्या 22. 46 धावसंख्येपर्यंत पोचायचं आहे. सिंगल, डबल, चौकार षटकार वसूल करणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा क्षितिज मोरे हलक्या हातानं टाकलेला चेंडू भिरकावलाय. काऊ कॉर्नरचा क्षेत्ररक्षक चेंडू खाली येईल का? नाही. मॅक्सिमम जबरदस्त फटका सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांसाठी आणि या 6 धावांनी संघाच्या धावसंख्येत भर पडली. धावसंख्या पोचते 28 वर. एक गडी बाद 28. चेंडू मध्ये गती नव्हती परंतु वेट करून खेळलेला हा चेंडू होता. वाट पाहिली चेंडूची आणि भिरकावून दिला सुनील शिंदे यानं. मॅक्सिमम षटकाराला त्यानंतर घेतलेली एक सन्मानजनक सिंगल धाव. षटक मात्र संपुष्टात येते क्षितिज मोरे याचं. धावफलक 29 वर. एक गडी बाद 29. गती सरासरी आवश्यक होती, ती सरासरी या ठिकाणी पहिल्या 2 षटकामध्ये राखली गेली कुरुशी संघानं. 29 धावा. अजूनही 12 चेंडू आणि 17 धावांची गरज असेल. प्रतिषटक 8.5 ची सरासरी हवी आहे. जितू मोरे गोलंदाजी मार्कवर 5-6 पावलांचं रनअप. ब्लॉक होलमध्ये टाकलेला चेंडू खोदून काढलाय. कार्पेटच्या साह्यानं लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक चेंडूवर येतोय. मिसफिल्ड आणि 2 धावा देऊन गेला. खराब क्षेत्ररक्षण, खराब क्षेत्ररक्षण. सोपान एक चांगला क्षेत्ररक्षक म्हणून ओळखला जातो सोपान, आणि त्याच्याकडून ही चूक झाली आणि चुकीचा पुरेपूर लाभ घेतला कुरुशी संघानं. 2 धावा वसूल केल्या. सुनील शिंदे पुन्हा एकदा सामना करेल. जितू मोरे यांचा फुलटॉस चेंडू भिरकावून दिलाय. काऊ कॉर्नरचा क्षेत्ररक्षक चेंडूवर झडप घेतोय. तोपर्यंत मात्र आलेला हा मॅक्सिमम षटकार येतोय. नो बॉलचा इशारा येतोय. विमरचा नो बॉल आणि या चेंडूवर आलेल्या 7 धावा. संघाच्या अडचणीत वाढ केली ती जितू मोरे यानं. निपाणी संघाचं या ठिकाणी आगमन होतंय. मंडळाच्या वतीनं त्यांचं सहर्ष स्वागत. आशिष पार्टे मला वाटतंय बऱ्याच दिवसानंतर मैदानावर आपण पाहतोय. एक चांगला अष्टपैलू खेळाडू म्हणून नावारूपाला आलेला आशिष पार्टे पुन्हा एकदा मैदानावर आपण पाहणार आहोत थोड्याच वेळामध्ये. उंच उडालाय चेंडू. पॉइंट चा क्षेत्ररक्षक चेंडूवर येतोय तोपर्यंत 1 धाव पूर्ण केली जाते. अडचणीमध्ये वाढ केली होती. फ्री हिटचा चेंडू होता. हलक्या हाताने खेळला सुनील शिंदे यानं.
मॅच मात्र कुरोशी संघाच्या बाजूनं झुकताना पण पाहतोय. सुरेख फटका सुशांत शिंदे याच्या बॅटमधून आलेला, मॅक्सिमम टोलेजंग लॉंग ऑन लॉंग अपच्या डोक्यावरून भिरकावून दिलेला हा एक नेत्रदीपक फटका आपण पाहिला. आणि या 6 धावांनी संघाच्या धावसंख्या पोहोचते 45. एका धावेची गरज. स्कोर लेवल. तिसऱ्या षटकात सामना संपवलाय कुरोशी संघानं. सुनील शिंदे ची विकेट किती महत्वाची ठरली असती. येणारा काळ वारसोळदेव संघाला दाखवून दिलं. पहिल्या चेंडूवर मिळालेलं जीवदान हे नक्कीच अपयशाचं कारण ठरलं ते वारसोळी संघाच्या. तर